हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मजेत ना? आज तुमच्यासोबत एक छान व्हिडिओ शेअर करणार आहे. आम्ही परवा गेलो होतो मैत्रिणीच्या शेतामध्ये. तर शेतात इतकं छान वाटत होतं. ही तुम्हाला सुरुवातीला कोंबडी दिसते, हिच्या पंखाखाली आणि हिचे जवळपास 10 ते 12 पिल्ले झाकून ठेवले होते. शेवटी आई ती आईच ना. कारण आम्ही जवळ जाऊ, कोणीतरी हात लावेल या याने पिल्ल्याला उचलेल, या याने तिने तिचे 10-12 पिल्लं या पंखाखाली झाकून ठेवले. आम्ही खूप वेळ वाट पाहिली, ती उठेल जाईल, पण जितक्या वेळ आम्ही जवळ होतो ती पंखावरून पिल्लांच्या अंगावरून उठली नाही. तिने तसंच झाकून ठेवलं त्यांना. म्हणजे आईची माया खरंच अगाध आहे. म्हणजे त्याला कुठलीच उपमा देता येत नाही. अशा प्रकारे सुरुवात झाली. हे खूप छान वाटलं पाहून. त्याच्या बाजूला शेळ्या होत्या, एका साईडला म्हशी होत्या आणि छान वाटत होतं. शेवटी थोडंसं आम्ही पुढं गेल्यावर उठली आणि थोडंसं मला लांबून व्हिडिओ करता आला. आणि ही शेळी आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा दूध काढणं सुरू होतं. कियांशला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि कियांश खूप छान पद्धतीनं हे सगळं पाहत होता दूध काढताना वगैरे. आणि दूध काढून झाल्यावर म्हशीचं आम्ही थोडंसं पुढं जायचं होतं कारण आम्ही डबा पार्टी करणार होतो पिकनिकसाठी. मैत्रिणीच्या शेतात गेलो होतो आणि इथं हे त्यांच्या गड्याचं घर होतं छोटंसं करून दिलेलं. छान फॅमिली होती, त्यांच्या 2 मुली वगैरे, म्हशी, हे सगळं बैलगाडी. शेतात गेलं की खूप छानच वाटतं कारण ही इतकी शुद्ध हवा, प्रदूषण विरहित छान वाटतं. कियांशला तर खूप मजा येत होती. कियांश तिथं बाजेवर बसून त्या कोंबडीच्या पिल्ल्यासाठी आजूबाजूला फिरकत होता आणि जसं कियांशजवळ जायचं तसतशी लगेच कोंबडी त्या पिल्ल्यांना जवळ घेऊन झाकून घ्यायची. हे सगळं पाहताना छान वाटत होतं. आणि मग आम्ही पाहत पाहत हळूहळू पुढं जात होतो. पुढं गेल्यावर आम्ही पाहिलं की खूप सगळी झाडं आहेत, खूप छान सगळं आहे. आणि हे पाहताना म्हणजे असं इतकं मन असं प्रसन्न वाटत होतं हे सगळं पाहायला. हे आजूबाजूला इथे ट्रॅक्टर, ही आजूबाजूची पिकं, ही वांग्याची झाडं होते आणि हे साईडला हे शेळ्या, कोंबड्या, म्हशी. पाहायला असं छान वाटत होतं. कुठूनही अशी म्हणजे धडधड नाही, गरगर नाही, कुठले आवाज नाही, वाहनांचे आवाज नाही, शांत असं वाटत होतं सगळं. असं निसर्गात कधीतरी जायला पाहिजे आणि गेलंही पाहिजे. शेतात गेल्यावर प्रसन्न वाटलं. हे सगळे इथं वांग्याची झाडं होते आणि मैत्रिणींनी ते इतकी वांगे तोडले निघेपर्यंत आणि मला मात्र एकही वांगं सापडत नव्हतं. त्याच्यानंतर हळूहळू आम्ही पुढं आलो. तिथं म्हणजे ओलं पण होतं, शेतात थोडंसं पाणी दिलेलं होतं आणि हा समोरून रस्ता जात होता आणि पाणी दिलेलं असल्यामुळे जास्त काही मध्ये जाता येत नव्हतं. तरी पण आम्ही हळूहळू जाण्याचा प्रयत्नच करत होतो. एका साईडला ट्रॅक्टर उभं, म्हणजे हे वैभव जे शेतीचं वैभव आहे ते खूप वेगळंच असतं. आणि शेतकरी म्हणजे खरंच पाहिल्याबरोबर असं प्रसन्न वाटतं शेतकऱ्याकडं. आणि हे शुद्धता, हे सगळं वातावरण शहरात आता पाहायलासुद्धा खूप कमी मिळतं. त्यामुळे छान वाटत होतं शेतात गेल्यावर. हे तिथं घर केलेलं ज्यांच्या ते म्हणजे गड्याला राहण्यासाठी. आणि ह्या तिथं मुली होत्या ज्या कियांशसोबत छान अशा खेळत होत्या. कियांशलाही करमत होतं. कियांशला अगोदरच आवडतं हे सगळं असं शेतात जाणं वगैरे. आणि मग आम्ही कारण शेतात काय होतं आता, हरभरा होता, गहू होता, बारीकच होता गहू, हरभरा, करडीची भाजी. हे सगळं पाहायला छान वाटत होतं. हे समोरच एक मोठं असं चिंचेचं झाड होतं आणि ओल्या चिंचा. खरं तर ह्या लहानपणी किती खायचो, आता मात्र शक्य नाही ह्या सगळ्या खाणं, पण दिसल्या म्हणून तोडायचा मोह काही आवरला नाही. चिंचाही तोडल्या थोड्याशा, चिंचाही आणल्या, पण खाल्ल्या नाही कारण आता खायचं म्हणजे आता शक्यच नाही. लगेच आपल्याला दात कळकणार, हे होणार, पण तोडल्या चिंचा. आणि आम्ही सगळ्यांनी मैत्रिणींनी आपले डबे नेले होते आणि प्रत्येकीचे पदार्थ इतके वेगवेगळे झाले होते. एका मैत्रिणींनी धपाटे आणले होते मेथीचे, कुणी भाकरी, कुणी ठेचा, कोणी कढी, शेंगदाण्याची चटणी, सगळे प्रकार प्रत्येकीचे, वांग्याचं भरीत, आपल्या वाटाण्याच्या शेंगा, गोबीची भाजी, सगळ्यांनी वेगवेगळे इतके छान छान पदार्थ करून आणले होते. आणि ते एकत्र जेवताना म्हणजे किती जेवलो हे सुद्धा कळत नाही. हा हरभरा, आणि हे हरभरा हिरवा, टहाळसुद्धा आपण पाहतो, घाटेसुद्धा हिरवे येतात, पण अगोदर फुलं बघा किती सुंदर अशी गुलाबी गुलाबी फुलं आलेली होती त्या हरभऱ्याला. असं पाहायला खूप छान वाटत होतं. निसर्ग, खरंच निसर्गाची किमयाच खूप वेगळी आहे. आता गुलाबी फुलं दिसत आहेत पण हे घाटे लगेच हिरवे होणार. हे करडीचे झाडं होते आणि करडीची पण भाजी छान अशी दिसत होती. सूर्य असं छान तिकडं लांबपर्यंत असं निसर्ग निसर्ग, हिरवळ हिरवळ, आणि डोळ्याला असं शांत वाटत होतं. असं वाटत होतं की इथंच म्हणजे थांबावं आता. आणि अशा पद्धतीने इतकं छान असं पायरस्ता केलेला, आजूबाजूला हे गहू लावलेला आणि हरभरा, गहू, पलीकडच्या साईडला जे पिवळं पिवळं दिसते तिथं हळद होती लावलेली. आणि हरभऱ्याची भाजी आम्ही खुडण्याचा प्रयत्न केला. कशी खुडतात हे माहीत नव्हतं, एकमेकींना विचारत होतो कशी खुडायची.
माझी तर पहिलीच वेळ होती, जवळपास म्हणजे असेल सगळ्यांचीच पहिली दुसरी काहीतरी वेळ, पण माझीच पहिलीच होती. मग एकमेकींना विचारून विचारून कॅरी बॅग घेऊन त्यात आम्ही भाजी खोडत होतो हिरवी हरभऱ्याची. आणि ही हिरवी हरभऱ्याची भाजी या दिवसात खाल्लेली खूप छान असते आणि त्यामुळं म्हणजे खायलाच पाहिजे ही. तर तशी हरभऱ्याची भाजी आम्ही आणत होतो, कारण निसर्गात ज्या ज्या ऋतूमध्ये जे येतं ते सगळं आपण खाल्लंच पाहिजे. त्यात ही हरभऱ्याची जी भाजी असते ती शरीरासाठी खूप छान असते. त्यात भाजीचे प्रकारही बऱ्याच जणी वेगवेगळे करत असतील. जी ओली भाजी असते त्यात बटाटे टाकूनही करता येते, छान लागते ती बारीक थोडीशी चिरून हिरवी हरभऱ्याची भाजी बटाटा टाकून. आणि दुसरी म्हणजे आपण बारीक चिरून म्हणजे आपल्या मुगाच्या डाळीत जी करतो पालकची भाजी, त्या पद्धतीनं पण हरभऱ्याची भाजी केलेली छान लागते. तर अशा 2-3 प्रकार, प्रत्येकीचे वेगवेगळे प्रकार असतील, ते मी जे करते ते सांगते तुम्हाला. तर अशा पद्धतीनं ह्या भाज्या करता येतात. त्याचबरोबर ही करडीची भाजी, करडीचं फूल जे असतं आपण सूर्यनारायणाला पौष महिन्यात वाहत असतो, तर ही करडीची भाजी होती. करडीची भाजी पण खाल्लेली खूप छान असते, कच्ची असो किंवा केलेली असो. करताना पण बऱ्याच जणी कूट टाकतात, कोणी काहीच नाही टाकता, भरपूर लसूण टाकून ही करडीची भाजी करतं. तर ही सुद्धा छान असते. आणि मग ती करडीची भाजीसुद्धा आम्ही तोडत होतो. काहीच कळत नव्हतं. तिथं जेव्हा ती गड्याची बायको आली, तिने सांगितलं की असं नाही करायचं. अक्षरशः म्हणजे भरपूर आम्ही ओढत होतो. तिने सांगितलं फक्त अद्दर अशी पानं घ्यायचे. पण मज्जा खूप आली. हरभऱ्याची भाजी असेल, करडीची भाजी असेल. आणि करडीची भाजी आम्ही कच्ची पण जेवताना घेतली होती. तर ही करडीची भाजी पण आम्ही भरपूर खुडली सगळ्यांनी मिळून. करडीची भाजी खुडायला खूप सोपी गेली, कारण ती पटापट, कारण पान मोठं होतं आणि पटपट तोडायला सोपं गेलं. पण हरभऱ्याची भाजी मात्र खूप म्हणजे असं किचकट वाटत होतं तोडायला. खरंच ज्या शेतात म्हणजे आपल्या मायमौली काम करतात त्यांची खरंच कमाल म्हणावी. आपण एक दिवस गेलो तर आपल्याला काही सुचत पण नाही, काही सापडत पण नाही आणि तोडता पण येत नाही, शेतातलं कुठलंच काम येत नाही. ज्या मायमौल्या आपल्या मैत्रिणी शेतात काम करतात त्यांची कमाल म्हणावी. वरून ऊन असतं, ऊन असो, पाऊस असो, वारा असो, त्या जातात शेतामध्ये काम करतात आणि दिवसभर उन्हात काम करतात आणि इतकं छान त्यांनी भाज्या वगैरे तोडतात, आपल्याला त्यातलं काहीही कळत नाही. म्हणजे असं म्हणतात की ज्याचं काम त्यांनीच करावं, तर तसं आहे हे. तर आम्हाला काही येत नव्हतं, पण मला इथं हे करताना असं जाणवलं की खरंच त्या आपल्या ज्या मायमाऊल्या आहेत, ज्या बहिणी आहेत, आपल्या मैत्रिणी आहेत, त्या हे काम करतात, त्यांना खरंच सल्यूट केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आम्ही आपल्याला जेवढी होईल तेवढी भाजी तोडत होतो, म्हणजे तोडत होतो, फोटो काढत होतो, सगळंच काही करत होतो. पण भाजी आणली, किमान आपल्या म्हणजे एक वेळेपुरती होईल एवढीच भाजी तोडता का होईना तेवढी तोडली. आणि मग थोडंसं पुढं गेलो. इथं हे बोरीचं झाड होतं, खूप बोरं लागले होते, पण झाड खूप उंच होतं, हाताला काही बोरं लागत नव्हते. आणि ही एका साईडला हळद होती आणि हळदीचं हे रूप किती सुंदर दिसते पहा तुम्ही. चमकत होते हे अक्षरशः पानं. उन्हाचा प्रकाश जेव्हा त्याच्यावर पडत होता तेव्हा ते झाडं अक्षरशः चमकत होते. आणि मग हळूहळू आम्ही हळदीच्या मधून इकडून इकडून फिरलो. बोरीच्या झाडाच्या जेव्हा जवळ गेलो तेव्हा असं म्हणजे बोरं खाली पडलेले होते, वर कारण हात पुरत नव्हता. आणि हळद पण किती पौष्टिक आहे, प्रत्येक म्हणजे किती औषधी गुणधर्म आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचबरोबर मध्ये मध्ये अशी थोडीशी फुलं होते हळदीच्या. तर म्हणजे खूप असं बघा तुम्ही किती कलर कॉम्बिनेशन जे म्हणतो आपण, किती छान वाटतं. इकडून थोडंसं पिवळं, हिरवं, लालसर फुलं, हे सगळं जे निसर्गाचं म्हणजे निसर्गात एक प्रकारची रांगोळी काढल्यासारखं आहे. निसर्गाने आपण घरी करतो तर अगत्याने करतो सगळं, म्हणजे कलर टाकणं वगैरे. हे निसर्गाने किती सुंदर असे कलर केले. ही आमची पिकनिक सुरू होती, डबा पार्टी, सगळ्यांनी एकमेकींचे पदार्थ वाटून खाल्ले. छान असा दिवस कसा गेला कळलं नाही. आणि फोटो तर आवश्यकच आहेत ना, आवश्यक म्हणण्यापेक्षा मोह टाळताच येत नाही. मग असे भरपूर आम्ही फोटो पण काढले शेतात गेल्यावर. आणि दिवसभर आम्ही त्या शेतामध्ये खूप खूप एन्जॉय केलं. इकडून इकडून फिरलो, कोणी फिरल्या कोणी नाही फिरल्या, पण सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला. थोडंसं फिरलो आणि नंतर मग चहा घेतला मस्त चुलीवरचा. चुलीवरचा चहाची चव पण, आणि नेमकंच दूध काढलेलं आणि चुलीवरचा चहा हे पण घेतला आम्ही. असं छान वाटत होतं खूप. आणि मग असं वाटलं की आता 5 वाजता आहेत, 6 वाजता आहेत, आता निघावं लागेल. 5-5:30ला आम्ही निघायच्या तयारीला लागलो. पण निघतानाही परत काही ना काही असं असं वाटत होतं, इथं तरी जावं, हे तरी तोडावं, चिंच तरी तोडावी. आपट्याचं एक मोठं झाड होतं, पण आपट्याचं सध्या म्हणजे आज काहीच महत्त्व नव्हतं. त्याचं महत्त्व दसऱ्याच्या दिवशीच. पण गेलं तिथं, राहवलं नाही, त्या झाडाकडे गेले, पाहिलं.
आणि हे सगळे फोटो सेशन तर सुरूच होतं सगळ्यांचं. आणि रील्स बनवणं हे तर आता सगळ्यांना माहितीच आहे की किती म्हणजे ह्या गोष्टी करतोच आपण. तर अशा पद्धतीनं आम्ही आमचं तिथं सगळा दिवस घालवला आणि नंतर संध्याकाळी छानपैकी निघालो हळूहळू. कारण रस्त्यावर रोडपर्यंत येईपर्यंत ॲटोपर्यंत तर आम्हाला चालतच यायचं होतं आणि कियांशचाही नखरा करत करत चालणं सुरूच होतं. अशा प्रकारे एक दिवस आम्ही सगळा मैत्रिणीच्या शेतात घालवला छानपैकी आणि सगळे पदार्थांचा आस्वाद घेतला. शेतात गेल्यावर कळलं की किती मेहनतीचं काम असतं शेतात काम करणं. तर खरंच छान वाटलं सगळं. तर तुम्हाला कसं वाटलं आज आमचा शेताचा टूर? आणि तुम्ही पण जाता का असं शेतात कधी कधी? आणि खरंच जायला पाहिजे, ज्यांची शेती जवळ आहे, मैत्रिणीकडे जा, आपल्या स्वतःच्या शेतात जा, पण नक्की जा. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब